नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. 26 सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, ई-केवायसी अशी करा. ई-केवायसी कशी करायची आहे 2 मिनिटात तुम्हाला लाईव्ह सगळं काही दाखवणार आहे. बघा, 2 मिनिटातच तुमची ई-केवायसी होऊन जाईल. 2 मिनिटात. एवढा वेळ पण तुम्हाला लागणार नाही आहे. भरपूर टाईम तुम्हाला लागणार नाही. कुणालाही तुम्हाला पैसे द्यायची आवश्यकता नाही. फक्त 2 मिनिटात तुम्ही ई-केवायसी जी ती करू शकतात. लाईव्ह मी तुम्हाला सगळी काही प्रोसेस दाखवतोय, लाईव्ह प्रोसेस दाखवतोय. त्याच्यामुळे सर्व महिला भगिनींनी, माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केवायसी करावी लागेल का? तर पैसे हवेत तर केवायसी तुम्हाला करावीच लागणार आहे. केवायसी केली नाही तर पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत. त्याच्यामुळे केवायसी ही सर्व महिला भगिनींना करावी लागणार आहे. आता केवायसी कशी करायची त्याची लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्व माता भगिनींनो लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं. अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कुणीही तुम्हाला अजून लाईव्ह माहिती दिलेली नाही आहे. ई-केवायसी कशी लाईव्ह करायची त्याची माहिती तुम्हाला देतोय. फक्त 2 मिनिटात तुमची ई-केवायसी होऊन जाईल अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्हाला लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल. त्याच्यामुळे अजिबात वेळ नाही घालवता सर्वांनी व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पाहायचाच आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. ई-केवायसी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, स्वतःच्या मोबाईलवर तुम्हाला घरी बसल्या ई-केवायसी करता येईल फक्त 2 मिनिटात. त्याची संपूर्ण प्रोसेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे, चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही माहिती आहे ती पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे. ती प्रोसेस कशी आहे ते सगळं काही तुम्हाला लाईव्ह मी आता दाखवतोय. सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ई-केवायसी करताना अनेक अडचणी येत असतात. महिला भगिनींना OTP येत नाही तर काय करायचे ते पण मी तुम्हाला सांगतोय. OTP कसा येईल, कशा पद्धतीने प्रोसेस करायची, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला लाईव्ह या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना केवायसी करणं अनिवार्य केलेलं आहे. केवायसी कुणी करायची आहे? ज्यांना 1500 रुपये हवेत, ज्यांना याच्या पुढं लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा आहे तेवढ्या सर्व महिलांना केवायसी करायची आहे. ठीक आहे, जेवढ्या महिलांना आता याच्या पुढं पैसे मिळवायचे, पैसे ज्यांना हवेत त्यांना सर्वांना ई-केवायसी करायची आहे. ठीक आहे, आता ही ई-केवायसी कशी करायची त्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी दाखवतो. संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह या ठिकाणी बघूया आणि मग त्याच्यानंतर सगळं काही आपण डिस्कस करूया. ठीक आहे, लाईव्ह प्रोसेस या ठिकाणी लगेच तुमच्यासमोर सुरू होते. तर बघा, सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर असेल ते ओपन करा. सर्च बॉक्समध्ये ladkibhin.maharashtra.gov.in अशा पद्धतीने सर्च करा. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. आता ज्यांना ई-केवायसी करायची त्यांनी याच्यावर क्लिक करायचं. हे जे काही बॅनर दिसतंय त्याच्यावर, या बॅनरवर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. या ठिकाणी तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक, म्हणजे ज्या महिला आहेत त्यांचा आधार क्रमांक, जो काही कॅप्चा असेल तुमच्या स्क्रीनवर तो टाकायचा आहे. ही माहिती तुम्हाला वाचायची आहे. त्याच्यानंतर बघा, खाली आहे मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला OTP पाठवा. बघा, खाली OTP पाठवा दिसतंय. OTP पाठवावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर अशा पद्धतीने OTP जो आहे तुमचा पाठवला जाईल. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने OTPसाठीचं पेज ओपन होईल. याच्यामध्ये बघा 10 मिनिटांचा तुम्हाला वेळ असेल. याच्यामध्ये सेकंद चालू आहेत. 10 मिनिटांचा वेळ असेल. तुमचा जो काही आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुमचा OTP येईल, तो आपण टाकून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपण तो जो काही OTP असेल तो टाकून घ्यायचा आहे. तो OTP तुम्ही टाकला की खाली तुम्हाला दिलेले बघा सबमिट करा. सबमिट करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट करावर क्लिक केलं की अशा पद्धतीने ते प्रोसेस त्या ठिकाणी होईल. नंतर पुढचं पेज तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल. ठीक आहे, वडिलांचा, पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. आता तुमच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा टाका, पतीचं नाव असेल तर पतीचा आधार कार्ड क्रमांक टाका. नंतर तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चा असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जो काही तुमच्या स्क्रीनवर असेल तोच तुम्हाला टाकायचा आहे. खाली बघा, पुन्हा एकदा तेच आहे, आधार प्रमाणीकरणासाठी संमती. पुन्हा एकदा
मी सहमत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मी सहमत आहे याच्यावर क्लिक केलं की पुन्हा एकदा आपल्याला OTP जो आहे तो पाठवावा लागणार आहे। ठीक आहे, आता बघा मी सहमत आहे याच्यावर आपण क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केलं की OTP पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अगोदर माहिती मी भरून घेतो, संपूर्ण माहिती जी असेल ती भरून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व प्रोसेस या ठिकाणी दाखवतो। बघा आता बघा संपूर्ण माहिती मी टाकून घेतलेली आहे। OTP पाठवावर क्लिक करायचं आहे। आता बघा OTP पाठवावर क्लिक केलं की तुम्हाला OTP येईल। परत पुन्हा एकदा ह्या ठिकाणी 10 मिनिटांचा आपल्याला वेळ असणार आहे। जो काही OTP आला असेल रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तो टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर बघा सबमिट करावर क्लिक करायचं आहे। सबमिट करावर क्लिक केलं की पुढचं पेज तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल। आता बघा नवीन पेज ओपन झाले। सर्वात पहिला जात प्रवर्ग तुम्हाला विचारलेला आहे। ठीक आहे, तुम्ही ज्या प्रवर्गातून आहे तो तुम्हाला निवडायचा आहे। त्याच्यानंतर आपण जर खाली गेलो तर खाली आपल्याला पाहायला मिळते बघा 2 प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आहेत। ठीक आहे, पहिला प्रश्न असतो तो म्हणजे की माझ्या घरामध्ये कुणीही सरकारी नोकरीला वगैरे नाही, अशा पद्धतीने बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून काम वगैरे करत नाहीत किंवा सेवानिवृत्ती वगैरे त्या ठिकाणी सेवानिवृत्तीचा लाभ वगैरे घेत नाही आहेत। ठीक आहे, सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये काम करत नाही। दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। आता बघा उत्तर काय दिलेलीत मी, होय। पहिल्या प्रश्नाचं पण उत्तर होय आहे, दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर होयच तुम्हाला पाहायला मिळतं। ठीक आहे, त्याच्यासाठीच मी तुम्हाला सगळं लाईव्ह करून दाखवतोय। त्याच्यानंतर खाली बघा आपल्याला चेकबॉक्स आहे, उपरोक्त अंक क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माझ्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यास मी त्या ठिकाणी सहमत राहील। सबमिट बटनावर क्लिक करायचे, तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल। अशा पद्धतीने आपण KYC पूर्ण केलेली आहे लाईव्ह। तर बघा यासाठी ऑनलाईन प्रोसेस सुरू केलेली आहे। यासाठी 2 महिन्यांचा कालावधी असणार आहे। तुम्हाला KYC आत्ताच आपण पाहिलेली आहे, ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे। KYC कशी करायची आत्ताच आपण मी तुम्हाला दाखवलेलं आहे, लाईव्ह सगळं काही दाखवलेलं आहे, लाईव्ह प्रोसेस दाखवलेली आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही समजावं। तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये तुम्हाला 2 मिनिटात ही प्रोसेस करता येईल। एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं काही समजून सांगितलेलं आहे। फक्त 2 मिनिटात तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर सगळं काही करू शकतात। ठीक आहे, ऑनलाईन प्रोसेस जी आहे ती सुरू केलेली आहे। यासाठी 2 महिन्यांचा कालावधी तुम्हाला असणार आहे, म्हणून घाई करू नका। 2 महिन्यांचा वेळ आहे, अजिबात घाई करायची नाही आहे। व्यवस्थितरित्या सगळी काही प्रोसेस फॉलो करायची आहे, व्यवस्थितरित्या सगळं काही करायचं आहे, तुमची KYC होईल। जर KYC केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। बघा जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, त्याच्यामुळे KYC करावीच लागेल। दरम्यान या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना KYC करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अनेक अडचणी येत आहेत। दरम्यान यावर आता उपाय काढण्यात आलेला आहे। उपाय काय बघा, आपण जर पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेत KYC करताना अडचणी आहेत। लाडकी बहीण योजनेत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन KYC करावी लागते। दरम्यान KYC करताना अनेक अडचणी येत आहेत, तांत्रिक अडचणींमुळे OTP देखील येत नाहीत। भरपूर वेळा असं होतं OTP येत नाही आहे। जर तुम्ही दिवसा ही प्रोसेस करत असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो। दिवसा सहसा करून ही प्रोसेस करू नका, रात्री 12 वाजल्याच्या नंतर किंवा सकाळी 3, 4, 5 वाजेच्या दरम्यानमध्ये तुम्ही करू शकता, म्हणजेच तुमची KYC प्रक्रिया व्यवस्थितरित्या होऊन जाईल। तांत्रिक अडचणींमुळे OTP देखील येत नाहीत, त्याचसोबत साईटवर लोड येत असल्याने KYC करण्यासाठी अडचणी येत आहेत। यावर एक उपाय समोर आलेला आहे। उपाय काय आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले। उपाय काय याच्यावर, तर बघा KYC करत असताना KYCची वेळ तुमची चुकीची निवडू नका। दिवसा KYC करू नका, कारण दिवसा सगळीकडे महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये महिला भगिनी ट्राय करत असतात, प्रयत्न करत असतात। त्याच्यामुळे KYC करत असताना काय करायचं आहे तुम्हाला, सहसा करून KYC जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला बघा रात्री 12 नंतर किंवा सकाळी 4, 5, 6 वाजेच्या दरम्यानमध्ये तुम्हाला करायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला OTP पण येईल आणि तुमची KYCची प्रक्रिया पण व्यवस्थितरित्या होऊन जाईल। ठीक आहे, तर अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे, सगळं काही लाईव्ह करून दाखवलेले आहे। पुन्हा व्हिडिओ पहा तरच तुम्हाला समजेल। 2-3 वेळा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळी काही प्रोसेस समजल्याशिवाय KYCला जाऊ नका आणि KYC व्यवस्थितच करायचे। सगळी माहिती समजली, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हायरल झाला पाहिजे महाराष्ट्रात, अशा पद्धतीने शेअर करा। संपूर्ण माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।